येतो. मी पुढील सूत्रसंचालन आमचे मिलिंद सुर्वे यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. हॅलो. श्री हनुमान उत्सव निमित्त श्री हनुमान क्रीडा मंडळाने भरवलेले कबड्डी प्रौढ गटाचे सामने आहेत आणि आजचा दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना जय सीमामाता सालदुरे विरुद्ध चंडिका दाभोळ संघाचा 19 नंबरची बनी घेतलेला खेळाडू जय सीमामाता संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-2च्या 3 सगळ्यामध्ये एक खेळाडू स्वतंत्रपणे खेळतो अशी सीमामाता संघाची क्षेत्ररक्षणा. विपुल सुर्वे, ओजस खेडेकर नामवंत खेळाडूंचा भरणा असलेला हा सालदूरचा संघ. तर 6 नंबरची बनी घेतलेला ओजस खेडेकर चंडिका दाभोळ संघाच्या क्षेत्ररक्षणात. एक धुळाधार खेळाडू 6 नंबरची बनी घेतलेला आपल्या खेळाने अनेक मैदानावर अधिराज्य गाजवलेला असा हा ओजस खेडेकर चंडिका दाभोळच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपरा रक्षकावर झेपवतो, माघारी वळतो, त्याला प्रत्युत्तर करतो. चंडिका दाभोळ संघाकडून 22 नंबरची बनी घेतलेला सळपातळ बांध्याचा हा खेळाडू डाव्या कोपऱ्यातून आणि उजव्या कोपरा रक्षकाकडून त्याची पकड करण्याचा प्रयत्न फसतोय. फॉरवर्ड तिसऱ्या चढाईला समोर जातो तो असतो खुद्द ओजस खेडेकर चंडिका दाभोळ संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्या रक्षकाचे पद पुन्हा आपला मोर्चा डाव्या कोपऱ्यात हाताने गडी बाद करण्याचा त्याचा प्रयत्न आणि उजव्या रक्षकाकडून त्याची पकड होते. ओजस खेडेकर बाद होतो, एक गुण मिळतो तो चंडिका दाभोळ संघाला. पुन्हा एकदा दाभोळ संघाकडून 19 नंबरची जर्सी घेतलेला खेळाडू जय सीमामाता संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-2-1 अशी जय सीमामाता संघाची क्षेत्ररक्षणा. सावध अशी चढाई, कोणताही धोकापत करण्याचा इरादा नाही. पुन्हा एकदा सुरू होईल. हॅलो. हॅलो हॅलो. संदीपभाऊ चिपळूणकर यांच्याकडून आम्हाला रोख रक्कम 1000 रुपयाची देणगी आली. त्यांचे खूप खूप आभार मानतो. आपल्या मंडळाच्या वतीने एक विनंती करतोय की आपण स्टेजवरती असं नसतं व्हायचं. आपली सुरू जय सीमामाता संघाचा आधारस्तंभ समजला जाणार आहे विपुल सुर्वे दाभोळ संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-2च्या 3 सगळ्यामध्ये खेळाडू स्वतंत्रपणे खेळतोय. आपली चढाई संपून माघारी होतोय. दाभोळ संघाकडून 22 नंबरची जर्सी घेतलेला खेळाडू जय सीमामाता संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात कुत्र्याला मारण्याचा त्याचा प्रयत्न. अतिशय चपळ अशी चढाई, धोक्याच्या चढाईला समोर जातो. आता पाहूया मात्र मध्य रक्षकाकडून त्याची पकड होईल. सुंदर पकडीचा नमुना पाहायला मिळतो तो जय सीमामाता सालदुरे संघाकडून. एक गुण मिळतो जय सीमामाता सालदुरे संघाला. तिसरी चढाई आणि खेळाडूची पकड होतो, रायडर बाद होतो. एक गुण मिळतो दाभोळ संघाला. दाभोळ संघाकडून पुन्हा एकदा 19 नंबरची बनी घेतलेला हा खेळाडू जय सीमामाता सालदुरे संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात रेषेपर्यंत खेळ.
कोणताही धोका पत्करण्याचा त्याचा इरादा नाही. माघारी येतो षडवर विश्रांती घेतात ते जय सीमामाता सालदोरे श्री दत्त लाडगर विरुद्ध गजानन संघर्ष केळशी आपल्याला खेळण्यासाठी हा पहिला पुकार. कालच्या दिवसातील सामने आपल्याला जर युट्यूबच्या माध्यमातून पाहायचे असतील तर तुम्ही युट्यूबवरती आम्ही लाडवरकर हे चॅनल सर्च करू शकता. कालच्या दिवसातील सामने आपण युट्यूबच्या माध्यमातून त्याचे सर्व लाडवरचे सुपुत्र रोशन डोने आपल्याला इथं पाहतात. तर आज सामने जे होतील आज अपलोड होतील आणि उद्या तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून आम्ही लाडवरकर या पेजवरती आपण पाहू शकतात. मिलिंदजी दरम्यानच्या काळात 19 नंबरची बनेगाडीला चंडिका धाबोळ संघाचा खेळाडू जय सीमामाता संघाच्या क्षेत्ररक्षण आहे. जय सीमामाता संघाचा विपुल सुरू आहे. आपली छोटीशी चढायची पण मागे होतो. तर रेड धोक्याच्या चढाईला समोर जात होतो. 22 नंबरची जर्सी घेतलेला खेळाडू चंडिका धाबोळ संघाकडून सीमामाता संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि त्याची पकड होते उजव्या कोपऱ्या रक्षकाकडून. एक गुण मिळतो जय सीमामाता संघाला. तर रेड आणि धोक्याच्या चढाईला समोर जातो तो ओजस खेडेकर सीमामाता संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. अनेक मैदानावर आपल्या खेळाची झलक दाखवलेला. आत्ता मात्र एक गुण मिळतो तो ओजसला, एक गुण मिळतो तो सालदोरे संघाला. पुन्हा एकदा 19 नंबरची बने घातलेला दाभोळ संघाचा खेळाडू जय सीमामाता संघाच्या क्षेत्ररक्षणात क्षेत्ररक्षकाला तिरकस पाय मारण्याचा प्रयत्न. मिलिंदजी आताच काहीच दिवसापूर्वी दाभोळ येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडल्या. तर याच संघाने म्हणजे श्री चंडिका दाभोळ यांनी जिल्हास्तरीय स्पर्धा घेतल्या होत्या. कोणतीही स्पर्धा भरवण्याचं काम जे एखादं मंडळ करत असेल त्याच्यामध्ये अनेक त्यांचे सदस्य असतील, त्यांचे उपस्थित मार्गदर्शक असतील, हे त्यांना मिळणारे स्पॉन्सर्स असतील आणि जेव्हा आपण एखादी स्पर्धा घेतो त्याचं नियोजन तुम्हाला 2 ते 3 महिने करण्याचे कालावधी लागतो. कारण अनेक खेळाडू, अनेक पंच, अनेक मान्यवर तुम्हाला बोलवण्यासाठी एक कारकीर्द लागते आणि याच उपस्थितीमध्ये ही स्पर्धा त्यांनी नक्कीच यशस्वीरित्या पार पडली होती आणि तिथे अनेक नामवंत पुढे कबड्डी स्टार आले होते आणि दाभोळवासियांना आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांना ती स्पर्धा अनुभवायचं चांगल्या प्रकारे मिळालं होतं. मिलिंदजी हो, अशा स्पर्धा घेताना एकजुटी एक महत्वाची असते आणि ज्यांना भाग घेता येतो ते हिरिरीने काम करतात. म्हणून ज्या स्पर्धा संपन्न होतात आणि अशा स्पर्धा होतात त्याच्यात नवीन नवीन खेळाडू खेळण्यासाठी आवर्जून प्रोत्साहन भेटतो त्यांना, नवीन नवीन खेळाडूंना. दरम्यानच्या काळात थर्ड रेड आणि उजव्या तटरक्षकाची पकड करण्याचा प्रयत्न फर्स्ट एक गुण मिळतो दाभोळ संघाला. थर्ड रेड सीमामाता संघाकडून ओजस खेडेकर दाभोळ संघाच्या क्षेत्ररक्षण आणि उजव्या तटरक्षकाला मारण्याचा प्रयत्न. आता मात्र त्याला यश येतो. एक गुण मिळतो तो ओजसला, एक गुण मिळतो तो सीमामाता सालदोरे संघाला. पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा चंडिका दाभोळ संघाकडून खेळाडू जय सीमामाता संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. सामना अटीतटीचा चाललेला. शेवटभर विश्रांती घेतात ते चंडिका दाभोळ. जाहनुमान कर्वे या मंडळाचं या वर्षीचं 48 वर्ष आहे. दाभोळ तालुक्यात असे कमी मंडळ आहेत की वर्षानुवर्ष चांगल्या रीती चांगली स्पर्धा, मोठ्या स्पर्धा घेत असतात, त्या राबवत असतात आणि त्यांच्या मंडळाच्या सदस्यांना, खेळाडूंना एक चांगली संधी देतात. त्याच निमित्ताने त्यांनी एक औचित्य अशी
कबड्डी स्पर्धा 65 वजनी गट असा घेतलाय. मला वाटतं नक्कीच 50 वर्ष असेल ती नक्की जिल्हास्तरीय असतील, तुषार पाटील यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय असेल स्पर्धा आपल्याला घेण्याची इच्छा त्यांनी मगाशी मला बोलताना सांगितलं की मोठी स्पर्धा, जेवढी मोठी स्पर्धा आपल्याला घेता येतील ती कर्दे या गावाच्या माध्यमातून सगळ्यांच्या सहकार्याने जय हनुमान कर्दे हे घेण्यात येणार आहे. तिसरी चढाई, तिसऱ्या चढाईला समोर जातो तो 19 नंबरची भूमिकेला खेळाडू चंडिका दाभोळ संघाचा. जयसिंह माता संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात डाव्या कोपऱ्यात आपला मोर्चा सांभाळताना आणि उजव्या कोपऱ्यापेक्षा चुकीचा प्रयत्न त्याला पकड करण्याचा एक गुण मिळतो तो दाभोळ संघाला. थर्ड रेड तिसऱ्या चढाईला समोर जातो पुन्हा एकदा ओजस खेडेकर. वारंवार चढाई करणारा हा जयसिंह माता संघाचा खेळाडू. आपल्या बुरुंडीचे मध्ये अनेक छोटे छोटे खेळाडू ही स्पर्धा पाहण्यासाठी आले. तसेच चांगली चांगली सांघिक पकडीचा नमुना दाभोळच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बुरुंडी बाजारपेठमध्ये छोटे छोटे खेळाडू आज इथे स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. आमच्याच मंडळाचा अनुप पवार याचा सुपुत्र आर्ष पवार वय वर्ष 1 या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेतोय. वरती हात उंचावून अनुप पवार यांचा सुपुत्र आर्ष पवार ही स्पर्धा अनुभवताना आपल्याला पाहता मिळतोय. म्हणजे नसा नसामध्ये ही स्पर्धा त्याच्या वडिलांप्रमाणेच अनुप पवारच्या माध्यमातूनच ही स्पर्धा पुढची पिढी आर्ष पवारच्या इथे आपल्याला उपस्थित आहे. वडिलांनी सुद्धा अनेक क्रीडांगण गाजवलेत. तालुका स्तरीय असू दे, जिल्हा स्तरीय असू दे, अनुप पवार सारखा खेळाडू या बाजारपेठेला लाभला. मिलिंदजी क्रीडा रसिकांना एक माहितीसाठी उद्या 1 तारीख 1/4/2026 रोजी श्री हनुमान उत्सवानिमित्त कर्दे येथे खालुबाजा स्पर्धा आहे. तालुकास्तरीय खालुबाजा स्पर्धा आहे. ठीक 9 वाजता रात्र. तर आपण याचा आनंद घ्या. आणि 3 तारखेला कर्दे चौपाटीवर बैलगाडी शर्यत आहे ठीक 5 वाजता. तर आपण सगळ्यांनी हजेरी लावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा असे आमचे मित्र तुषार पाटील हे सांगतायत. चला तर मग स्पर्धेकडे. दरम्यानच्या काळात विपुल सुर्वे जयसिंह माता सालदुरी संघाचा खेळाडू. नक्कीच मिलिंदजी विपुल सुर्वे यांच्याबद्दल आपण बोलायला गेलो तर कुमार गट, किशोर गट यांच्या माध्यमातून किंवा ओपन स्पर्धा असू दे, रत्नागिरी जिल्ह्याचा प्रतिनिधी असू दे, अनेक क्रीडांगण त्यांनी सुद्धा गाजवले आहेत. असा थर्ड चंडिका दाभोळ यांची थर्ड करो या मरूची स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चढाईमध्ये नक्कीच तुम्हाला एका गुणाची कमाई करायला लागेल आणि नावाला साजेसा असा खेळ विपुल सुरू करतोय. डाय मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न नक्कीच यश मिळतंय आणि त्या यशाला एका गुणाची भर पडते. आणि थोडासा क्षणभर विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा विपुल सुर्वे. आपण प्रत्येक ठिकाणी जातो तिथे बाल्कनी असते असं नाहीच, पण इथे नॅचरल मध्ये बाल्कनी आहे. तिन्ही ठिकाणी बाल्कनी आहे आणि बाल्कनीतून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहे. असं क्वचित म्हणजे नेमक्या ठिकाणी बाल्कनी बघायला भेटते. पण बुरुंडीला दर टायमाला आपण इथे स्पर्धा भरवतो तर बाल्कनीतूनच आपल्याला मॅच बघण्याचा आनंद भेटतो. आणि बुरुंडीचा प्रेक्षक जितका अग्रेसिव्ह आहे. नक्कीच नक्कीच ह्या बुरुंडी गावाचा मिलिंदजी फार मोठा इतिहास आहे कबड्डीच्या माध्यमातून. या बुरुंडी गावामध्ये जे 25 ते 30 वर्षापूर्वी आधी जर एक ऐक्यवर्धक हा संघ नावारूपास आला होता, याने नाव गाजवलं होतं. म्हणजे ऐक्यवर्धक असा संघ होता की बुरुंडीतले जे कबड्डीपटू होते ते एकत्रित अनेक ठिकाणी जात होते आणि ऐक्यवर्धकाचं नाव या बुरुंडी गावातूनच खूप अतिशय नावारूपास आलं. आणि या अशा बुरुंडी गावाला चांगला प्रतिसाद दिला. नक्कीच कबड्डीपटू बाद होतोय आणि भरभरून प्रेम या ऐक्यवर्धकांनी दिलंय आणि मध्यंतर होत आहे.
मिलिंदजी. दरम्यानच्या काळात सामन्याला सुरुवात होत आहे आणि स्कोर आहे जयसिंह माता 6 आणि दाभोळ संघ 7 गुणावर खेळतो. अतिशय शांत चाललेला हा सामना. तो माघारी होतो पुन्हा एकदा विपुल सुर्वे. जयसिंह माता संघाचा खेळाडू विपुल सुर्वे चंडीगड दाभोळ संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. उजव्या कोपऱ्यात सावध अशी चढाई. हाताने गडी बाद करण्याचा त्याचा प्रयत्न. डाव्या कोपऱ्या रक्षकावर झेपावतो, माघारी वळतो, त्याला प्रत्युत्तर करतो तो 19 नंबरची बने घेतलेला चंडीगड दाभोळ संघाचा खेळाडू. जयसिंह माता संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. रेषेपर्यंत खेळ. कोणताही धोका पत्करण्याचा त्याचा इरादा नाही, तो माघारी होतोय. रेड धोक्याच्या चढावला समोर जातो तो 22 नंबरची बनी घेतलेला खेळाडू. अतिशय चपळ असा खेळाडू. जयसिंह माता संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. हाताची हालचाल जोरात आणि विपुल सुर्वेकडून त्याची पकड होते आणि तो बाद होतो. 1 गुण मिळतोय जयसिंह माता सालदुरी संघाला. आणि बराच वेळ मैदानाच्या बाहेर असलेला ओजस तिसऱ्या चढाईला समोर जातोय. 6 नंबरची बनी घेतलेला ओजस दाभोळ संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षण. हाताने गडी बाद करण्याचा त्याचा प्रयत्न आणि ओजस याची सुंदर पकड होतोय, साखळी पकड होतोय. उजव्या कोपऱ्या रक्षकाकडून ओजस बाद होतो. 1 गुण मिळतो तो दाभोळ संघाला. पुन्हा एकदा दाभोळ संघाकडून वारंवार चढाई करणारा हा खेळाडू जयसिंह माता संघाच्या क्षेत्ररक्षणात. कोणताही धोका पत्करण्याचा त्याचा इरादा नाही, निदान रेषेपर्यंत खेळी. बजाजची टिकटिक होते आणि खेळाडू माघारी होतो. पुन्हा एकदा विपुल सुर्वे जयसिंह माता सालदुरी संघाचा खेळाडू. चंडीगड दाभोळच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. 2-2च्या 3 सगळ्यांमध्ये 1 खेळाडू शतकावरती खेळतोय आणि विपुल सुर्वे सहजगत्या बोनस गुण मिळवतोय. 1 गुण मिळतोय. गुण खेळ दोन्ही संघांचे समान गुण आहेत. जयसिंह माता 8 गुण, चंडीगड दाभोळ 8 गुण. 22 नंबरची बनवून घेतलेला उंच पुढे खेळाडू अंतिम लात मारण्याचा प्रयत्न आणि त्याची पकड होतोय. 1 गुण मिळतोय तो जयसिंह माता सालदुरी संघाला. पुन्हा एकदा विपुल सुर्वे मागील चढाईत 1 बोनस गुण मिळवला होता असा खेळाडू चंडीगड दाभोळ संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आघाडी उरतो पुन्हा एकदा चंडीगड दाभोळ संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. जयसिंह माता संघाच्या डाव्या कोपऱ्यात आपली चढाई सजवतो. चंडीगड दाभोळ ही एक धोकादायक टीम आहे. जळगाव कुंभारवाडामध्ये प्रजनन संघर्ष केळशी संघाबरोबर फुल टफ फाईट दिली होती या संघाने.
पुन्हा एकदा दाभोळ संघाच्या 11 नंबरची बनी घेतलेला खेळाडू जयसिंह मामाता संघाच्या क्षेत्ररक्षणात रेषेपर्यंत खेळी आपली छोटीशी चढाई संपूर्ण माघारी होतो. क्षणभर विश्रांती घेत आहेत ते 6 नंबरची बनी घेतलेला ओजस चंडिका दाभोळच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात अनेक मैदानावर अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन केलेला ओजस ओजस माघारी होतो त्याला प्रत्युत्तर करतो. थर्ड 1 नंबरची बनी घेतलेला खेळाडू जयसिंह मामाता सहलदेवी संघाच्या क्षेत्ररक्षणात आणि उजव्या कोपरा दशेकडून त्याची पकड करण्याचा प्रयत्न फसतो. एक गुण मिळतो तो दाभोळ संघाला. पुन्हा एकदा ओजस खेडेकर ओजस खेडेकर दाभोळ संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-2च्या 3 सगळ्या अशी दाभोळ संघाची क्षेत्ररक्षणा. दाभोळ संघाच्या डाव्या कोपऱ्यात आणि त्याची सुंदर चौडा पकड होते डाव्या कोपऱ्या रक्षकाकडून आणि ओजस खेडेकर बाद होतो. एक गुण मिळतो दाभोळ संघाला. दाभोळ संघाकडून वारंवार चढाई करणारे खेळाडू सावध अशी चढाई आपली चढाई संपूर्ण माघार होतो. पुन्हा एक जयसिंह मामाता संघाचा आधारस्तंभ विपुल सुर्वे दाभोळ संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि विपुल सुर्वेची खोलवर चढाई माघारी होतो. दाभोळ संघाकडून 19 नंबरची बनी घेतलेला खेळाडू आपली चढाईशी खूप माघारी होतो. क्षणभर विश्रांती घेतात ते दादाजी सांगता येणार नाही. येणारा काळ ठरवणार आहे पुढच्या सामन्यासाठी कोण पात्र होईल तो. जे प्रेक्षक टेरेसवर पाय टाकून बसले त्याने कृपया खाली या. तिथे बसू नका. लहान मुलं आणि मोठे पण आपण पण खाली या. स्पर्धेला गालबोट लागेल असं काही करू नका. कारण याकूब भाई आपण इकडे आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे या. दरम्यानच्या वेळेत धोक्याच्या चढाईला समोर जातो तो चंडिका दाभोळचे खेळाडू अतिशय चपळ अशी चढाई जयसिंह मामाता संघाची 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि बाद होतो स्वतःहून. एकूण मिळतो जयसिंह मामाता संघाला. थर्ड तिसऱ्या चढाईला समोर जातो 8 नंबरच्या बनी खेळाडू आणि त्याची पकड होते. पुढील सूत्रसंचालन करतील विपुल सुर्वेचे सुपुत्र सक्षम सुर्वे. चालू सामना संपायला शेवटचे 5 मिनिटे.
सालदुरे 12 आणि दाभोळ 11. दोन खेळाडू बाद करून विपुल आपल्या क्षेत्ररक्षणात सुखरूप परत क्षणभर विश्रांती घेतात ते जय सीमामाता सालदूर संघ. गजानन संघर्ष केळशी विरुद्ध श्रीदत्त लाडघर आपल्याला खेळण्यासाठी हा अंतिम पुकार. दरम्यानच्या काळात एक पकड होते एकूण मिळतो जय सीमामाता सालदूर संघाला. जय सीमामाता सालदूर संघाचा ओजस खेडेकर वारंवार चढाई करतोय. चंडीगड दाभोळ संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात चालू सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. दाभोळ संघाच्या 19 नंबरचा बनियांगातला खेळाडू बोनस गुण करण्याचा त्याचा प्रयत्न, त्याला यश येत नाही, तो माघारी होतो पुन्हा एकदा ओजस खेडेकर. दाभोळ संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात सक्षम सुरू. आता पहिल्यांदाच माईक हाती घेतलाय. भविष्यात तो एक सुंदर समालोचक पण होईल, कबड्डीपट्टू पण होईल. आपण सगळ्यांनी त्याला शुभेच्छा देऊया भावी वाटचालीसाठी. सक्षम, तुला आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा. चालू सामना संपायला शेवटी 3 मिनिटे आणि थर्ड रेड. ओजस खेडेकर दाभोळच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि आता मात्र ओजसची सुंदर चढाई पाहूया. 2 खेळाडू बाद करून ओजस माघारी होतोय आणि तिसरी चढाई. तिसऱ्या चढाईला समोर जातोय दाभोळ संघाचा 19 नंबरची बनी घातलेला खेळाडू. अतिशय चपळ असा हा खेळाडू आहे. करूया मरोची ही चढाई. कुत्रा अक्षर मारण्याचा प्रयत्न पाहूया. बोनस प्लस पॉइंट 2 गुण मिळत आहेत ते चंडीगड दाभोळ संघाला. पुन्हा एकदा ओजस खेडेकर. चालू सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. चंडीगड दाभोळ संघाच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात ओजस खेडेकर. जय सीमामाता 17 गुण आणि चंडीगड दाभोळ 13 गुण. 17-13. पुन्हा एकदा चंडीगड दाभोळ संघाचा एक खेळाडू आपली छोटीशी चढाई संपवून माघारी होतोय. पुन्हा एकदा ओजस खेडेकर 6 नंबरची बनी घेतलेला ओजस चंडीगड दाभोळ संघाच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आणि क्षणभर विश्रांती घेत आहेत चंडीगड दाभोळ आणि आता सक्षम चढाईसाठी जाणार आहे. सक्षम सक्षमनी सांगितलेलं आहे मिलिंद दादा की जर बोनस गुण ऑन असेल तरच मी चढाई करणार आहे. 1-2 खेळाडूंसाठी मी चढाईचा भार वाहत नाही. फार मोठी जबाबदारी वाहिली जाते सक्षमच्या माध्यमातून. आणि सक्षमने सगळ्यांची निराशा केलेली आहे आणि आता चढाईसाठी जातो तो सक्षम सुरू. चंडीगड दाभोळ संघाच्या छोट्या खेळाडूसाठी आणि क्या बात आहे. ज्या वेळेला खेळाडू असा सुंदर असेल ना तर प्रत्येक खेळाडूला देखील बाद वाहणं नक्कीच भाग पाडलं जाईल. आनंदाने हार स्वीकारतो चंडीगड दाभोळचा संघ. जोरदार